इम्पॉर्टंट मैच है. All the best. News from center. Giza 11 won the toss and elected to ball first. Thank you so much. Thank you. Once again, over to Combox. येस, थँक्यू निखिल. तर आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता जिझा 11 शहाबाज विपक्ष प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या दोन संघादरम्यान दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा हा पहिला सेमीफायनलचा सामना काही क्षणातच येतोय आपल्या भेटीला. सुंदर हे स्टेडियम इथे उभारलं गेले. एक महिला कक्ष हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे टॉस विनर, टॉस लूजर या सर्व खेळाडूंना बसण्याची तिथे व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते. चेक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच यशवंत सर सांगा जरा पुन्हा एकदा. येस, किशोर नाईक मॅन ऑफ द मॅच. व्यासपीठावरती आपण पाहतोय जान्हवीताई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक किशोर याला देऊया. सर्व महिला वर्गांना विनंती असेल की आपण देखील पुढे आलात तरी चालेल. मॅन ऑफ द मॅच जिथे झालेल्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण, किशोर नाईक हे नाव निवडलं गेलं. आमचे स्टॅटिस्टिशियन मित्र यांच्या माध्यमातून सर्व महिला वर्ग आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती या क्रीडा स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थातच सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचं स्वागत झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत करूया. आज व्यासपीठावरती आज अंतिम दिवस आहे. किशोर यायचं आहे. किशोर नाईकच्या माध्यमातून चांगली फलंदाजी असेल, चांगली गोलंदाजी नेहमीच किशोर नाईक चर्चेचा विषय ठरला. किशोर काय म्हणशील? किशोर काय म्हणशील? एकंदरीत चांगला खेळ तुझ्या माध्यमातून दाखवला गेला आणि एक प्रेक्षणीय सामना आज आपण पाहतोय. आमदारांनी सर्वांच्या पुढे मांडला. या खऱ्या अर्थानं सामन्याविषयी दोन शब्द. पहिला मी शेठला धन्यवाद बोलतो कारण आमचा आदिवासी समाजाचा प्रेक्षणीय सामना लढवला त्याबद्दल शेठचं धन्यवाद. आणि सामना तर खूपच छान आहेत. यस, नक्की देऊया आपण किशोरचा यथोचित मान सन्मान. एकदा जोरदार टाळ्या किशोरसाठी झाल्या पाहिजेत कारण का आपण पाहतोय आदिवासी समाजाचं नेतृत्व करत असताना आज हे नाव उंचावलं गेलंय. किशोर नाईक हे नावावरती चर्चा नेहमीच होत असते. ती कालही होती, आजही आहे आणि उद्या देखील राहील. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी याच्या जोरावरती निवडला जातोय या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू. ऑल द बेस्ट फॉर किशोर, युअर फ्युचर. पुनश्च एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे या सामन्यासाठी जोडले जातील यासिन सर मर्चंट. धन्यवाद. जिझा 11 शहाबाज विपक्ष प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या दोन संघादरम्यान सुरू होतोय पहिला सेमीफायनलचा सामना. दोन्हीही संघांचे संघ मालक आणि दोन्हीही संघांचे खेळाडू, दोन्हीही संघांचे कर्णधार यांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय संदेश बैकर जिझा 11 शहाबाज संघाचे संघ मालक आणि प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या संघाचे संघ मालक प्रफुल्ल बानकर आणि निलेश मलबारी आमच्या समवेत जोडलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजाची धून आपण नेहमीच ऐकत असतात असे भोसले सर, मी विनंती करणार आहे की प्लीज आम्हाला त्यांनी जॉईन करावं. त्याच वेळेस कालिदास मंडप डेकोरेटर्सचे मालक यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नाव काय? सन्माननीय चिरू. येस, चिरंजीव भिंगारे असं त्यांचं नाव जरी असलं तरी चिरू या नावानं ते सुपरिचित आहेत. एक जबरदस्त डावखुरा खेळाडू म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. परंतु मराठी उद्योजक म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचे पिताश्री आणि त्यांनी
प्रचंड मेहनतीच्या जोरावरती आजपर्यंत इथे मदल मारलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर या संपूर्ण संघाला माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या जागेवरती जाऊन बसायचं आहे. आपण दोन्हीही संघांसाठी तिथे डगआउट बनवलेले आहेत, टॉस विनर, टॉस लूजर. सो प्लीज विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या आपल्या डगआउटमध्ये जाऊन बसावं, स्थानापन्न व्हावं. आणि या मंडळातर्फे एक निवेदन आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. संघ मालक आणि संघाचे खेळाडू आणि मॅनेजर यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या डगआउटमध्ये कोणीही बसणार नाही. लक्षात द्या, अशा प्रकारे जर कोणीही तिथे बसलेलं आढळलं आणि जर तुमच्यावर कारवाई केली गेली तर मात्र संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल. माझ्यापर्यंत हा मेसेज आलाय आणि माझं कर्तव्य आहे की हा मेसेज तुमच्यापर्यंत पासआउट करावा. सो मी आपल्याला विनंती करू शकतो, प्लीज आपण या सर्व जे काही नियम आहेत, ज्या काही अटी आहेत, ज्या काही शर्ती आहेत त्यांना फॉलो करावं अशी विनंती करतोय पुन्हा एकदा. आणि या सामन्याकडे आपण वळणार आहोत. सामना फार महत्त्वाचा असेल. दोन्हीही संघांसाठी करो या मरो की स्थिती, डू ऑर डाय सिच्युएशन. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकायचाच आहे आणि आपल्या संघ मालकांनी केलेला जो खर्च आहे, जो दाखवलेला विश्वास आहे, त्या विश्वासाला आपल्याला सार्थ ठरायचं आहे. आपल्या स्वतःचं नाव, आपल्या स्वतःच्या गावाचं नाव मोठं करायचं आहे. या इच्छेनं, या ईर्षेनं सर्व खेळाडू आता मात्र मैदानावरती उतरत आहेत. मी विनंती करणार आहे आमचे साथी समालोचक, मी पहिली करू. याच दरम्यान दोन्हीही संघांचे सक्षम प्रतिनिधी, ज्यांना प्रत्येक खेळाडूचं नाव आणि आडनाव त्याचप्रमाणे गावाचं नाव माहिती तिला आपण पाठवायचं आहे. हेलो 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 चेक. हेलो 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 चेक. हेलो हेलो. मध्ये यावं. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं एक शिलेदार म्हणून सन्माननीय अंकुश दादा असतील, सुजित पाटील असतील, या सर्वांनीच खूप मेहनत केलेली आपल्याला पाहायला मिळते. हा सामना 5 षटकांचा असेल. दोन्हीही संघांनी याची नोंद घ्या. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय. जे प्रेक्षक यूट्यूबच्या साह्याने
शुरू? ओके, चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूँ, वेलकम करता हूँ, स्वागत करता हूँ और आप सभी को ले चलता हूँ इस शानदार तलवार मैदान पर, जहां पे इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन और अंतिम दिन का ये पहले सेमीफाइनल का मैच। जी हाँ, अंपायर जी का इशारा आ चुका है। टॉस जीता था जीजा 11 शाहबाज टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साकर इस टीम को। दो सलामी बल्लेबाज साक्षित पाटिल और अक्षय पाटिल। साक्षित पाटिल हालांकि बागदांडा से बिलोंग करते हैं, बाएं हाथ के खिलाड़ी, और अक्षय पाटिल नौखार से बिलोंग करते हैं और गेंदबाजी की जिम्मेदारी टीम के कैप्टन आदर्श पाटिल। पहली गेंद, हाई प्रैकर जरूर थी मगर गेंद टप्पा खाने के बाद घूमती हुई कंधे की ऊंचाई तक उठी थी। बल्लेबाज को चकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में पहली गेंद बिंदी गेंद के साथ यहां पे की है शुरुआत। बहुत ही बढ़िया शुरुआत, 30 गज का दायरा यहां पे मौजूद। इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास, मगर यह भी प्रयास नाकाम रहा। सेमीफाइनल का मुकाबला है, इसका प्रेशर अलग होता है, इसका दबाव अलग होता है। मनोवैज्ञानिक दबाव से उभरना होगा और अपनी कलात्मक बल्लेबाजी यहां पे दिखानी होगी। आदर्श पाटिल फिर से एक बार उसके ऊपर उल्टे हाथ से ही किया है प्रहार। 30 गज के दायरे को तोड़ा, गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। चौके के साथ हुई है शुरुआत, हुआ है आगाज। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, फुलर लेन थी मगर हवा में घूमती हुई गेंद। हालांकि ड्राइव करने की कोशिश कर रहे थे, कवर के ऊपर से उड़ाने का प्रयास था, मगर गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और बैकवर्ड पॉइंट की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग। वहां पे सचिन मेरे ख्याल से मौजूद थे। रन लेने की यहां पे कोई गुंजाइश नहीं है। 30 गज का दायरा यहां पे मौजूद, मगर इस बीच लेग स्टंप के बाहर भटकते हुए आदर्श पाटिल। अंपायर जी ने दिया है वाइड का इशारा यहां पे आता हुआ। 1 रन अतिरिक्त यहां पे मिलेगा वाइड के रूप में। 3 गेंदें बिंदी भी की है, एक चौका भी इस ओवर में आया है, यानी 4 गेंदों में खर्च किए हैं 5 रन। बहुत ही बढ़िया ओवर, 30 गज का दायरा मौजूद। जी हां, फिर से एक बार उल्टे हाथ से यहां पे खेला है, उसी रीजन में खाली क्षेत्र। गेंद फिर से एक बार वन बाउंस, डी पॉइंट सीमा रेखा के बाहर, 4 रन। सोन्या येस, पुन्हा एकदा माझ्यापर्यंत मेसेज आलेला आहे मंडळातर्फे। मंडपामध्ये जिथे डगआउटमध्ये जे खेळाडू उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण योग्य त्या ठिकाणी बसून घ्यावं, कारण आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे, कोणीही तिथे उभं राहायचं नाहीये। हा मेसेज माझ्यापर्यंत आलेला आहे, सो प्लीज माझी विनंती है। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। 10 रन स्कोर कार्ड पर आप देख सकते हैं आपके स्क्रीन पर। 2 चौके इस ओवर में देखने को मिले वाइड के रूप में, 1 अतिरिक्त रन और 1 सिंगल। 3 गेंदें बिंदी भी देखने को मिली। हालांकि मैं कहूंगा कि गेंदबाजी करने वाली टीम के लिए बहुत ही अच्छा ओवर रहा, क्योंकि 30 गज के दायरे में अक्सर 10-12 रन आ ही जाते हैं। मगर बल्लेबाजों के लिए भी एक अच्छी बात यह है कि उन्होंने 10 रन तो यहां पे जुटा लिए और अपना कोई भी विकेट नहीं खोया, ये सबसे बड़ी बात। अक्षय पाटिल पहली मर्तबा स्ट्राइकिंग एंड पर नजर आएंगे। साक्षित ने 6 गेंदों का सामना किया, 2 चौकों की सहायता से 9 रन अपने टीम के लिए जोड़े। अच्छी शुरुआत, सोच समझकर यहां पे बल्लेबाजी करनी होगी।
संभल कर खेलना होगा, क्योंकि किसी भी तरह की एक गलती इस प्रतियोगिता से बाहर जाने के लिए काफ़ी हो सकती है। यह हमेशा बैक ऑफ द माइंड चलता है और इसे याद भी रखना होगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं हर्षिकेश माड़ी, ये भी नौखार से बिलोंग करते हैं। बहुत ही खूबसूरत ये गेंदबाजी और उसी के साथ शानदार बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। अपना निजी पहला ओवर, हर्षिकेश के इस ओवर को खेलना चाहते थे कहीं और, गेंद हवा में खड़ी, गेंद फलक में, जान हलक में, और यहां पे कैच। ओहो क्या ड्रॉप, जीवन दान मिला है, तकदीर का सहारा, ऊपर वाले का पक्ष। सही मायनों में एक आसान सा कैच था, मगर ये अक्सर देखने को मिलता है। गेंद हवा में बहुत ऊंची गई थी और ऊंची गई हुई गेंद को जज करना थोड़ा सा मुश्किल होता है। हवा में लहराती है गेंद, स्विंग होती है, और यही शायद यहां पे हुआ, मगर फिर भी आपको कैच लपकना था। एक शानदार फील्डर के रूप में भी गेंदबाज हर्षिकेश को माना जाता है, मगर हर्षिकेश से हुई है गलती। जीवन दान यहां पे मिला है साक्षी पाटिल को, और इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। भूल हो चुकी है बहुत बड़ी। पहली गेंद का सामना कर रहे थे अक्षय ने, आओ देखा ना ताओ, खेला है उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। यस, अक्षय ने पहली गेंद पर छक्के से आगाज किया और दूसरी ही गेंद के ऊपर बहुत ही खूबसूरत शॉट चौका में देखने को मिला। 2 ही गेंदों का सामना करते हुए 10 पर पहुंचे हैं अक्षय पाटिल। फिर से एक बार अपने बॉडी को स्ट्रेच किया था उन्होंने, अवे फ्रॉम द बॉडी जरूर खेला था, मगर बैक टू द बॉलर, सीधा बॉलर के हाथों में। मगर फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया फील्डिंग हर्षिकेश की, और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। पहली 3 गेंदों में एक छक्का, एक चौका और एक सिंगल रन, यानी 4 गेंदों में 11 रन उन्होंने खर्च किए हैं। ओहो, इस मरतबा लाजवाब, शानदार और स्टैनिशिंग, फ्लैट एंड फ्यूरियस, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रन। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने लगाई आणि या दरम्यान प्रफुल्ल बानकर यांच्या माध्यमातून काही पारितोषिकं आलेली आहेत। प्रत्येक षटकाराला 1000 आणि प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल। धन्यवाद। तो दोस्तों हम देख सकते हैं हर्षिकेश माड़ी का ये ओवर काफी महंगा रहा, खर्चीला रहा, क्योंकि इस ओवर में 2 छक्के और एक चौका भी देखने को मिला। पहले ओवर में आए थे 10 रन, दूसरे ओवर में आए हैं 18 रन,
यानी कुल मिला के 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 14 रन के औसत से। और अब यहाँ पे अंपायर जी का इशारा 50-50 ओवर का। ये ओवर बहुत ही मौल्यवान है दोनों भी टीमों के लिए, क्योंकि इस ओवर में अगर 10 रन आते हैं तो बल्लेबाजों को मिलेगा 5 रन का मुनाफा, 5 रन का होगा फायदा, यानी एक्स्ट्रा 5 रन। आज अक्षय पाटिल कुछ अलग ही मूड में, अलग ही सोच में नजर आ रहे हैं। क्या कमाल की शुरुआत की है अक्षय ने, मात्र 6 गेंदों का सामना किया है, 23 पर वो खेल रहे हैं। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, पहली गेंद पर छक्के से आगाज। ओहो, इसमें तो परफेक्ट यॉर्कर आदर्श पाटिल ने भी यहां पे कम बैक किया है, मगर बल्लेबाज भी चौकर नहीं थे, सीधे बल्ले से खेलना यहां पे मुनासिब समझा। लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। आदर्श पाटिल ने काफी प्रभावित किया है इस खिलाड़ी ने पूरी प्रतियोगिता में, कभी अपनी गेंदबाजी से, कभी अपनी बल्लेबाजी से, कभी अपनी कैप्टनसी से हमें सभी को प्रभावित किया है। और देखिए प्रफुल्ल बानकर इनकी तरफ से यहां पे बहुत सारे इनामात तो आ चुके हैं, मगर इस टूर्नामेंट के जनक सम्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, इनकी तरफ से आईवा कैच के लिए 500 रुपए का इनाम। बहुत बहुत शुक्रिया। हाँ, साक्षित के लिए देखिए चकमा देने वाली गेंद, बहुत ही बढ़िया गेंद। अलग अलग तरह की गेंदबाजी हमें आदर्श पाटिल के जरिए से देखने को मिलती है, कभी स्लोवर वन, कभी लेग कटर, कभी ऑफ कटर, कभी परफेक्ट यॉर्कर। और इसी वजह से बल्लेबाज थोड़े से द्विधा मनस्थिति में होते हैं। यहां पे यही देखने को मिला, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना। स्लोवर वन गेंद थी, बिल्कुल पिक नहीं कर पाए, गेंद सीधा स्टंप पर, खंबा उखाड़ दिया। साक्षित बैक टू द पवेलियन। बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, चारों खाने चित। बिल्कुल समझ नहीं आई साक्षित को यह गेंद। हालांकि इस ओवर में शुरुआत तो बहुत ही बढ़िया हुई थी। बल्लेबाज अक्षय ने पहली गेंद पर छक्के से आगाज किया था, फिर हमें लगा था कि यह ओवर भी काफी महंगा घटेगा, क्योंकि पहले 2 ओवर में आए थे 28। चिंता का वातावरण जरूर यहां पे नजर आता हो उनके खेमे में, मगर विकेट की तलाश यहां पे पूरी होती हुई पहला विकेट अपने नाम किया है कैप्टन आदर्श ने। 2-3 सालों में इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है, बहुत जबरदस्त। हर मैदान पर, हर प्रतियोगिता में अपने बल्ले का जौहर उन्होंने दिखाया है। इसी साल जब बल्लेबाजी कर रहे थे फकीरपाड़ा के मैदान पर, एक ही ओवर में 34 रन बनाकर अपनी टीम को जीत दिलाने वाले ये बल्लेबाज आज भी मुझे याद है। और अब यहां पे गेंदबाजी करते हुए आदर्श, जी हाँ, मगर देखिए फिर से एक बार यहां पे तारीफ के पुल में बांध रहा था, सराहना उनकी कर रहा था, प्रशंसा कर रहा था, मगर आउटसाइड दिया, स्टंप भटक गए। और इसी वजह से दिया है अंपायर जी ने वाइड के रूप में। एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ेगा। रनों की संख्या हो चुकी है 36 रन, 1 विकेट के नुकसान पर। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, इस पर दबाव ऑफ कटर गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ लाने में कामयाब रहे थे और बल्लेबाज भी चौकन्ने थे। बल्लेबाज ने देखा, परखा और मिनट के साथ खेलना यहां पे मुनासिब समझा, क्योंकि वो जानते हैं कि अपनी भूमिका क्या है। अपने साथी बल्लेबाज और कैप्टन अक्षय को ज्यादा से ज्यादा यहां पे बल्लेबाजी करने का मौका देना होगा और ये मैच्योरिटी आपको दिखानी होगी। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 37 रन। 9 रन अब तक बना चुके हैं, 1 रन और बनाना होगा वरना नुकसान भुगतना पड़ सकता है। ओहो, स्लोवर वन गेंद थी, चीत परिचित अंदाज के साथ रक्षात्मक तरीके से खेला, खाली क्षेत्र में
ये होती है मैच्योरिटी, ये होती है होशियारी, और ये है हम देख सकते हैं बल्लेबाज अक्षय की चतुराई। वेरी वेल डन, क्योंकि अच्छी गेंद थी, बिल्कुल यहाँ पे अगर चकते तो -5 होते, और इसी वजह से रक्षात्मक तरीके से भी खेला, खाली क्षेत्र पर भी खेला, और एक रन मुकम्मल करते हुए 5 रन भी अब बोनस के रूप में मिलेंगे। इस ओवर में आदर्श पाटिल ने खर्च किए हैं 10 रन, हालांकि कुल मिला के 38 रन स्कोर कार्ड पर, मगर +5 यहाँ पे होंगे 43 यानी 43 रन। 3 ओवर की समाप्ति के बाद 43 रन स्कोर कार्ड पर हम देख सकते हैं। अक्षय पाटिल मात्र 8 गेंदों का सामना किया है, 25 रन बनाकर खेल रहे हैं, और सौरभ अभी अभी आए हैं जिन्होंने पहली ही गेंद पर अपना अकाउंट ओपन किया, अपना खाता खोला। अभी भी 12 गेंदें आना बाकी, और इसी बीच हमारे काबिल दोस्त, एक बहुत ही अच्छे समालोचक, बहुत ही अच्छे इंसान आकाश मांद्रेकर, इनकी भी आमद हो चुकी है, उनका भी आगमन हो चुका है। प्रफुल्ल बानकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, आणि प्रत्येक चौकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। धन्यवाद प्रफुल्लजी। आयवा कॅच साठी सन्माननीय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे प्रणेते, सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं। फिर से एक बार नए गेंदबाज आए हैं, साक्षर पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा। हो बहुत ही बढ़िया गेंद थी, बिल्कुल चकमा दिया था, मगर तकदीर वाले रहे, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया। कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मिड विकेट की दिशा में खेलने का प्रयास था, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया, और बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी, मगर वहां पे जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, और 1 रन मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 44 पर। 44 1 विकेट के नुकसान पर, चौथा ओवर प्रगति पर। साक्षर पाटिल आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। अक्षय पाटिल और सौरभ यहां पे बल्लेबाजी कर रहे हैं। मैच आप देख रहे हैं प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साकर बनाम जीजा 11 शाहबाज। जीजा 11 शाहबाज के कैप्टन ने टॉस जीतकर सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है, आमंत्रित किया है प्रफुल्ल एंड नीलेश टीम को। जी हां, इस मरतबा हवा में बहुत देर तक गेंद थी, वहां पे फील्डर भी तैनात थे, थोड़ी सी यहां पे लेजी फील्डिंग देखने को मिली, गेंद उनके सर के ऊपर से बाउंस लेती हुई 4 रन के लिए। बहुत ही अच्छे पोजीशन में आ चुके हैं बल्लेबाजी करने वाली टीम प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साकर। मगर दोस्तों, गेंदबाजी करने वाली टीम को यहां पे कमबैक करना होगा, अभी भी पास वक्त है, अभी भी आप रनों को सुखा सकते हो। जी हां, मगर इस पर दबा फुलर लेंथ और सीधे बल्ले से खेला था, लाजवाब ऑस्टैनिशिंग आश्चर्यकारक ये कैच, जबरदस्त रनिंग कैच देखने को मिला, और ये लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को दूसरा झटका। देखिए आपकी स्क्रीन पर किस तरह से हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी बल्लेबाज सौरभ ने। हालांकि बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक तो जरूर था, मगर उससे भी ज्यादा कमाल की ये फील्डिंग, कमाल का ये एफर्ट हमें देखने को मिला, और इसी वजह से अपना कीमती विकेट सौरभ को गंवाना पड़ा। बहुत ही खूबसूरत ये प्रतियोगिता तो है, मगर देखिए आपकी स्क्रीन पर ये सारे हमारे आमंत्रित मेहमान, बहुत सारे महिला वर्ग, खवातीन यहाँ पे आ चुके हैं, उनका भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा, स्वागत करना चाहूँगा। भव्य व्यासपीठ यहाँ पे सजा हुआ, और व्यासपीठ पर बैठकर, इस मंच पर बैठकर इस मैच का लुत्फ उठाते हुए हमारे सारे मेहमान। देखिए, मैं इसलिए दोस्तों अक्सर कहता हूं कि लोगों के काम आते रहिए। महेंद्र शेठ दड़वी हमारे चहीते आमदार, इन्होंने हम सभी को हमेशा सपोर्ट किया है, और मैं इसीलिए अक्सर कहता हूं कि लोगों के काम आते रहिए।
क्योंकि कुदरत का एक नियम है, लोग जिस कुएं से पानी पीते हैं वो कुआं कभी नहीं सूखता। जी हाँ, इसी बीच एक रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 49 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। चौथा ओवर प्रगति पर, 5 ओवर का ये मुकाबला, ये रनों की संख्या यहां से कहां जाकर रुकेगी, कहां जाकर थमेगी, इसका कोई आता पता नहीं है, क्योंकि बल्लेबाज अक्षय पाटिल मैदान पर मात्र 9 गेंदों का सामना किया है और 26 रन बनाकर आज आक्रामक तेवर उन्होंने दिखाए हैं। जब से आए हैं तब से एक अलग ही सोच, अलग ही जुनून, एक शिद्दत यहां पे नजर आती हुई। गेंदबाज जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार फुलर लेन तो परफेक्ट यॉर्कर, अगर मैं कहूं तो गलत नहीं होगा, उसे खोद कर खेला था कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की दिशा में, मगर लॉन्ग ऑन में जब तक फील्ड होता तब तक एक रन लेने का यहां पे मौका। 50 रन, 50 अप, 50 का आंकड़ा बोर्ड पर लग चुका है 2 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज विक्रम थड़े ने क्या कमाल की बल्लेबाजी की थी कल। ये देखिए, पहली गेंद उड़ा दिया उसे स्क्वायर लेग की जानिब, वहां पे 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया फरार। मिलेंगे इस मरतबा 4। विक्रम थले ने मानो लास्ट मैच में जिस तरह से बल्लेबाजी की थी ना, अंतिम ओवर में जो 2 छक्के लगाए थे, उसी वजह से उनकी टीम को जीवन दान मिला था, अगर मैं ये कहूं तो गलत नहीं होगा। और उसी अंदाज में, उसी लहजे से और उसी स्टाइल में बल्लेबाजी की शुरुआत की है विक्रम ने। सन्माननीय नंदुशेठ पाटील यांच्यातर्फे प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल। धन्यवाद नंदुशेठ, मनपूर्वक अभिनंदन, आभार। तो अंतिम ओवर लेके आए हैं प्रणय टेंगड़े। यहां पे पहली गेंद वाइड करार दी, मगर कल प्रणय ने ओवर मेडन किया था और वहां पे ग्यारह गेंदों का सामना किया है अक्षय पाटिल ने और 33 रन बनाकर खेल रहे हैं, जिसमें 4 छक्के शामिल। कैप्टन चले सीना तान, कप्तान चले सीना तान, क्या कमाल की बल्लेबाजी। वो जानते हैं कि ये मैच बहुत ही अहम। फिर से एक बार सीधे बल्ले से आईना दिखाया गेंदबाज को, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। डाउन द ग्राउंड, 6 रन। सुपली सोन्या ओहो, अक्षय पाटिल रुकने का नाम नहीं ले रहे हैं। मात्र 12 गेंदों में 39 39 तक पहुंच चुके हैं। बैक टू बैक 2 छक्के और यहां पे प्रणय के ऊपर किया है हल्ला। वो जानते हैं कि 5वां ओवर, अंतिम ओवर प्रगति पर ज्यादा से ज्यादा यहां पे रन बनाकर एक बड़ा लक्ष्य यहां पे सेट करना चाहते हैं। उनकी मानसिकता स्पष्ट है। पहली गेंद पर छक्के से आगाज किया था
हालांकि मैं अक्सर दोस्तों कहता हूं कि संभल कर खेलना होगा, हर एक गेंद मारने के लिए ये बड़े स्ट्रोक नहीं होती, मगर आज अपनी मैच्योरिटी और उसी के साथ अच्छी समझदारी बल्लेबाजी की यहां पे उन्होंने ब्यौरा दिया है। फिर से एक बार उड़ाया, ओहो हो, गई 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 गई, ये तो गई स्टेडियम के बाहर। 6 रन। सन्माननीय प्रफुल्लजी बानकर यांच्या माध्यमातून या षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आलंय। सन्माननीय बाबा डीजे यांच्यातर्फे अक्षय यांच्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आले आणि या दरम्यान सन्माननीय कुणाल दाते सरांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि सन्माननीय आप्पा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। मयेकर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। चलिए दोस्तों, मैच की तरफ चलते हैं। 45 रन बनाकर खेल रहे हैं अक्षय पाटिल ने, मात्र 13 गेंदों का सामना किया है। बैक टू बैक ये 3 छक्के, छक्कों की हैट्रिक अक्षय के बल्ले से हमें देखने को मिली। अब ये रनों की संख्या कहां जाके रोकेगी? प्रणय के ऊपर बहुत बड़ी यहां पे जिम्मेदारी है, मनोवैज्ञानिक दबाव भी है। फिर से एक बार ओवर पिच गेंद और सही नसीहत, वही नतीजा, गेंद गई है फिर से एक बार आउट ऑफ द पार्क। 6 रन। सन्माननीय सुरेशजी म्हात्रे यांच्यातर्फे या षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे। धन्यवाद। जी हां, यहां पे 50 पूरे हो चुके हैं, जरा जोरदार तालियां होनी चाहिए अक्षय के लिए। लाजवाब पारी, सेमीफाइनल यहां पे जारी है। सेमीफाइनल में किस तरह से बल्लेबाजी करनी होगी, मैच्योर्ड पारी, सोच समझकर। जी हां, प्रफुल्ल बानकर इनकी तरफ से अगर इस गेंद के ऊपर छक्का आता है तो 5000 रुपए का इनाम। आहा, इस बीच प्रणय ने किया है कमबैक। पहली 4 गेंदों पर 4 छक्के लगने के बाद मनोवैज्ञानिक दबाव में आए थे। इसी गेंदबाज ने कल मेडन ओवर किया था और उसी के साथ उसी ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया था और एक छक्का इस ओवर में आता है तो प्रफुल्ल बानकर इनकी तरफ से 5000 रुपए का इनाम। ओहो, बहुत ही बढ़िया ये यॉर्कर, 2 टांगों के बीच में परफेक्ट यॉर्कर देखने को मिला। यहां पे दूसरा रन लेने की कोशिश मगर होगी नाकाम। अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और अक्षय रनआउट के रूप में मैदान से बाहर। मगर यहां पे दोस्तों 5वें ओवर की भी समाप्ति हो चुकी है। इस ओवर में 4 छक्के हमें देखने को मिले। कुल मिला के रनों की संख्या 80 रन, 80 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 81 रनों की जरूरत। कमाल का ये ओवर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए लाजवाब बल्लेबाजी का नजारा पेश किया है अपने टीम के लिए। अपनी टीम को एक मजबूत स्थिति में पहुंचा दिया है अक्षय पाटिल ने। अक्षय पाटिल ने 16 गेंदों का सामना किया है और 52 रन अपने टीम के लिए जोड़े। हॅलो चेक, एक सूचना आहे, स्टेजच्या मागे 9100 जी गाडी आहे ती केबलवर आहे, जनरेटरच्या केबलवर आहे, ती जरा बाजूला सरकवायची आहे, ज्याची कुणाची आहे त्याची। ओर टू कॉम्बॉक्स। हेलो।
सन्माननीय प्रफुल्ल बानकर यांच्यातर्फे मोन्या यांच्यासाठी 3,000 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे. त्यांनी जे अर्धशतक फटकावलं त्यासाठी आलेलं हे 3,000 रुपयांचं पारितोषिक. अभिनंदन. हॅलो चेक. अलिबाग मुरुड रोहा तालुक्याच्या विकासाचे मानबिंदू, सर्वसामान्य जनतेचा आपला आवाज, अफाट लोकप्रियतेचे सन्माननीय धनी, आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आवाज सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी, खऱ्या अर्थानं आयोजन नियोजन कसं असावं उभ्या महाराष्ट्रानं पाहावं आणि शिकावं, असं नेतृत्व आणि असं दातृत्व आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज या ठिकाणी अनेक सहकार्यांची मूठ बांधून या तालुक्याच्या विकासाची गंगा पुढे घेऊन जाणारं आपलं नेतृत्व, आपल्या जीवाभावाचं नेतृत्व सन्माननीय महेंद्र शेठ दळवे साहेबांच्या नियोजनातून आयोजनातून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता. पुण्याच्या उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. खऱ्या अर्थानं ओपनिंगच्या दिवसाचा आजही दैदिप्यमान सोहळा हा विसरता येत नाही. हे दिवस कसे निघून गेले हेही समजत नाही. उपस्थित सर्वच खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा. खऱ्या अर्थानं ज्या भूमीला दर्याची संगत, ज्या भूमीला दर्याची संगत आणि सह्याद्रीची ओळख, ही माती क्रांतीची शौर्याची गाथा सांगणारी, आणि म्हणून उपस्थित सर्वांचं स्वागत करत असताना आनंद होतो. आज या ठिकाणी गेले अनेक दिवस आपण या युट्यूबच्या माध्यमातून किंवा इथं येऊन समक्ष काही निवेदन करणारी मंडळी सातत्यानं आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. प्रत्येकाचं नाव घ्यावं इतके सुंदर असे शब्दरचना, खरं तर हिंदीतच ऐकण्याची सवय असणारी ही मराठी माणसं, मराठीतही ही भाषा आणि मराठीतही खेळ मांडणारी आमचे निवेदक मंडळी, कौतुक करावं इतकं थोडं. सुंदर असं निवेदन या कार्यक्रमाचं सातत्यानं आम्ही ऐकत आलो. खऱ्या अर्थानं त्याला हिंदीची थोडी साथ ते देत होते, पण मराठीत ऐकताना वेगळा आनंद मिळत होता. हा खेळ सुंदर अशा शब्दात आपण मांडत होतात, म्हणून या कार्यक्रमाचे निवेदकही त्यांचाही मनपूर्वक कौतुक. येस सर, थोडा वेळ घेतो, फक्त एकच अर्धा मिनिट घेतो, कारण इथे ना एक मोठं भव्य दिव्य पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय ओजस अस्वाद पाटील अर्थात सन्माननीय पप्पू शेठ पाटील यांचे चिरंजीव सन्माननीय ओजस पाटील यांच्या माध्यमातून हा सामना जिंकणाऱ्या संघाला तब्बल 25,000 रुपयांचा पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सो खूप खूप अभिनंदन आणि आभार पप्पू शेठ. आपण आता पुन्हा एकदा वळणार आहोत या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. सन्माननीय कुणाल दाते सर यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि पुढचा असा आवाज ऐके असेल तो म्हणजे सन्माननीय कुणाल दाते सरांचा. धन्यवाद. धन्यवाद यासिन मर्चंट सर. MD ग्रुप व श्री महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत अलिबाग मुरुड रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा म्हणजेच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा महोत्सव पर्व दुसरं. आणि जसा मैदानामध्ये आलो, मंचावर गेलो, त्यावेळेला आमदार साहेबांनी जो मान सन्मान दिला त्याबद्दल नक्कीच त्यांचं मनपूर्वक आभार. आणि त्यांनी गेल्या गेल्या मागचे जे शब्द वापरले होते त्याची आठवण करून दिली की ते मागचे ते शब्द आजही कानामध्ये दुमदुमतात. हो नक्कीच, पुन्हा येईन म्हटलं होतं, परत आलोय. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत.
या क्रीडा नगरीमध्ये वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं आयोजन आहे 2025 आणि त्यातल्या त्यात आज शेवटचा दिवस याचसाठी केला होता अट्टासके शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि हो नक्कीच मैदानामध्ये आल्यानंतर असं वाटूच दिलेलं नाहीये या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर की कुठेतरी IPL येते, परंतु त्याच्या अगोदर IPLचा फील मैदानामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला येतोय. नुकतीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा संपन्न झाली आणि त्यातल्या त्यात इथे आल्यानंतर एक आश्चर्याचा धक्काच मिळाला. असं भव्य दिव्य क्रीडांगण, हळूहळू प्रेक्षक वाढतायत, प्रेक्षक स्टँड, प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. सामन्याला सुरुवात झाली आणि इथे मात्र पहिला बॉल सोडून दिलाय पॅटर्नने, पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. विजय आणि रसिक पाटील ही सलामीची जोडी आहे जिजा 11 शाहबाज कडून आणि टार्गेट या मॅच मध्ये सेट झालाय. टार्गेट असणार आहे 81, भव्य मोठं लक्ष. अक्षयचा दुसरा बॉल, कडा प्रहार केला, बॉल चालला गॅप मध्ये, डीप मध्ये फिल्डर येतो, वडा कॅच, अप्रतिम झेल, फलंदाज बाद होतोय. काय झेल टिपलाय तिथे, डीप मध्ये फिल्डर मुन्ना होता आणि मुन्नाच्या हातामध्ये हा झेल विसावतोय, फलंदाज बाद. प्रफुल्ल पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही खेळाडूंसाठी विजय परतलाय. सिल्वर डकचा शिकार, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या बॉलवर विकेट आणि विकेट आल्यानंतर तो जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. पहिली सेमी फायनल, पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि पहिल्या मॅच मध्ये तो रंगतदार थरार प्रेक्षकांना पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. शुभ संध्या. पुढचा बॉल, फुलर लेनचा बॉल होता, परत एक वेळा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला फिल्डर आहे, डॉट बॉल. डॉट बॉल प्रेशर वाढवेल, एक ओळख आहे अक्षय पाटील म्हटल्यानंतर अलिबागची. एक चांगला गोलंदाज, नामांकित खेळाडू, तेवढाच दर्जेदार ऑलराऊंडर. परंतु आक्रमण करावं लागेल यावेळेला. इनसाइड आउट, एक्स्ट्रा खबरला काटा किर शॉट, बॉल सीमा पार, येतोय षटकार. आदर्श बॅट मधून हा आदर्श सेट करणारा फटका होता. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स, षटकार. कमी गतीने बॉल टाकलाय, परत एक वेळा बॉलला फिरवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ, अरे बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट, हाय तो चौकार. या मतदारसंघात नाही कोणी साहेबांच्या तोडीचा, या मतदारसंघात नाही. धावा येत आहेत, 10 धावा. आता मात्र आदर्श मैदानाच्या आतमध्ये बरसतोय, चांगली बॅटिंग करतोय, धावा करतोय टीम साठी. परत एक वेळा हुक शॉटचा प्रयत्न, मागे फाईन लेग आहे आणि आता जाळ्यामध्ये अडकलाय मोठा मासा. विकेटचा जल्लोष सुरू झालाय, विकेट आली आहे खात्यामध्ये अक्षयच्या. आदर्श पाटील आउट, दुसरा धक्का बसतोय जिजा 11 शाहबाजला. टीमचा कॅप्टन आहे आणि तो मात्र आता इथे आउट होतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं आयोजन
सध्या तुम्ही पाहताय आदरणीय महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि दमदार असं नेतृत्व आहे या परिसराचं. आमदार साहेब आणि त्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे ते उद्घाटे आमच्या मुख्य व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचा यथोचित मानपान ते सातत्याने करत आलेले आहेत. चर्चा त्यांची होत असते अलिबाग म्हटल्यानंतर. आणि भव्य दिव्य असा हा सोहळा तुम्ही अनुभवताय. दुसऱ्या पर्वामध्ये मागचंही जे पर्व होतं ते देखील दिमागदार होतं. हे शानदार आहे. दरवर्षी या स्पर्धेची चर्चा आता अखंड टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये होते. त्याचं कारण आहे अतिशय विलोभनीय असं आयोजन होतं. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक, महिला कक्ष देखील आहे. दिग्गज खेळाडूंच्या नावाने स्टँड सेट करण्यात आलेले आहेत. पंकज जाधवचाही स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथून या स्पर्धेचं धावतं समालोचन वेगवेगळ्या समालोचकांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलत. आज शेवटचा दिवस का होईना या स्पर्धेमध्ये परत एक वेळा बोलण्याची संधी वीर दमदार आमदार साहेब यांच्या वतीने देण्यात आली या आमदार ट्रॉफीमध्ये. त्यांचेही आभार. आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करतोय. पहिली सेमी फायनल तुमच्या समोर रंगत असताना महत्वपूर्ण सामना. धावा झाल्यात 10, 2 फलंदाज बाद, 5 ओव्हरचा सामना. रिक्वायर रन रेट 17.75 चा जाऊन पोहोचलाय. त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये 2-3 मोठे हिट पाहिजेत. सुपर हिट बॅटिंग करावी लागेल तर तुम्ही तिथे पोहोचू शकता. रसिक पाटीलकडे ती क्षमता आहे. यशच्या नावात यश आहे, परंतु आक्रमण करणं गरजेचं आहे. गैनात आलाय गोलंदाजीसाठी आणि पहिलाच वाईड बॉल. गैनीनाथ मागच्या हंगामातला उत्कृष्ट गोलंदाज गोलंदाजी करतोय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा. जाऊया मॅच कडे. पुढचा बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळला. पॉइंट मध्ये हवेत होता भवऱ्यासारखा बॉल फिरतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार. गैनीनाथ कटोरेच्या विरुद्ध आता आक्रमण सुरू झाल्याने रसिक पाटीलने हा चौकार. रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल का हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय आणि त्याने त्या प्रश्नाचं उत्तर पहिला चौकार मारत असताना दिलाय. तो देखील पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. टीमची धावसंख्या 15. धावा होतात त्या खेळपट्टीवर कराव्या लागतील. परत एक वेळा पॉइंट मध्येच खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा आतमध्ये लागतोय. बॅटच्या बॅक टू द बॉलर जातोय. चांगली फिल्डिंग तिथे फॉलो थ्रू मध्ये गैनीनाथच्या माध्यमातून धाव मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव बनवेल जिजा 11 शहाबाज या टीमवर. प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखरच्या विरुद्ध हा महत्वपूर्ण सामना. सेमी फायनल. थार कार कुठला संघ मालक जिंकेल याची उत्कंठा. बॅकफुट पंच. चांगला पंच आहे. सरपंच आउट झाला म्हणून काय झाला. मैदानामध्ये फलंदाज चांगले पंच मारतोय. बॉल सीमा पार. येतोय चौकार. कडक पंच. बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कव्हर्स बाउंड्री लाईन फोडली, तोडली. सरळ बॉल सीमा रेषा पलीकडे. 4 धावा येतात. आणि ज्या थारची मी चर्चा करत होतो हे तर प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या आयुष्यामध्ये अशी कार राजेशाही थाट ज्याच्यातून दिसतो प्रत्येकाचा. बॅकफुटला जाऊन कट केलाय. 2003 चा विश्वचषक. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून दिली. शोएबला असा झोडला होता आणि त्यावेळेला वीरेंद्र सेहवाग बोलला होता बाप को मत सिका. कडक 4. चौकार. आणि पुढचे उद्गार होते बाप बाप होत आहे. आणि इथे चांगला कट, अपर कट. 4 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23-23. रसिक पाटील परत एक वेळा बॅकफुटला जात असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने अप्पर स्क्वेअर कट दाखवत असताना बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
मनगटात आहे जोर, मारलाय कडक फोर, आहे तो चौकार. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या आमच्या आयोजन करता. भरपूर मेहनत यांनी सगळ्यांनी घेतली आहे. अहोरात्र मेहनत घेत असतात आणि त्याचमुळे असा तामझाम आणि अशी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. बॅक टू बॅक 3 चौकार. ऑन साइडला मिड विकेटला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर येतोय, हुलकावणी देईल का? बॉल चांगला अडवलाय शरीराद्वारे. तोपर्यंत 2 धावा रसिक पाटील मिळवेल. रसिक पाटीलने नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला यशला थांबवलंय. चांगला निर्णय, कारण चार्ज घेतलाय सध्या मैदानामध्ये त्याने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 29. 18 बॉल चा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 52 धावा करायच्या आहेत. सामना इथूनही बदलू शकतो. मॅच ऑन आहे. आणि आता तिसरं षटक जे येईल ते असेल 50-50 ओव्हर. ज्या ओव्हरची चर्चा सुरू असते 10 धावांचं चॅलेंज आहे आणि त्या 10 धावा जर केल्या तर 5+ होतात. म्हणजे जेवढ्या धावा कराल 10च्या प्लस जर तुम्ही गेला तर 5 धावा नक्की वाढतील तुमच्या टोटल मध्ये. आणि 10च्या कमी जर कितीही धावा तुम्ही कमी केल्या तर 5 रन मायनस होतील. त्याच्यामुळे हे जे षटक आहे हे षटक या स्पर्धेला कलाटणी देणार आणि सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरू शकतं. सेमी फायनलची मॅच आहे. महेंद्र मात्रे स्टँड, संजय बने स्टँड, स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड, पंढरीनाथ ढेपे स्टँड, पराग शेळके स्टँड, ऋषिकेश साखरकर स्टँड, राजू मात्रे स्टँड. प्रत्येक स्टँड मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. पंकज जाधव स्टँड, राजू शास्त्री स्टँड, अरुण विचारे स्टँड, रवींद्र पाटील स्टँड. वा, हळूहळू हे स्टँड खुलतायत, फुलतायत. रुपेश भाभी स्टँड आणि शंकर बाडा स्टँड असे स्टँड आहेत या संपूर्ण क्रीडांगणामध्ये. स्ट्रायकिंग एंडला यश आलाय. ओ क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडीगुल, नाथखुळा बॉल, फलंदाज आउट. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला स्लॉक करायचा होता. बॅट आणि बॉल मधलं अंतर दिसलं आणि अंतर जर दिसलं तर मात्र निरंतर असे स्टंप पडतील. काय बॉल होता, परफेक्ट बॉल. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न क्रिजच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला आणि फलंदाज बाद होतो. या ट्रॉफीसाठी हा संघर्ष पराकोटीचा. अंतिम टप्प्यामध्ये ही फिरणारी ट्रॉफी सध्या प्रत्येकाचं मन जिंकते आणि फायनलचं तिकीट आता एका टीमला मिळेल. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. अंतिम विजेता संघ मालकाला ती थार कार मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बुलेट बाईक आहे रॉयल एनफिल्डची. त्याच्यामुळे या स्पर्धेची उत्कंठा शिगेला होती. गेले कित्येक दिवस चर्चा आहे या स्पर्धेची आणि त्यातल्या त्यात तो एक्झिबिशन सामना, प्रेक्षणीय सामना देखील तुमच्या भेटीला येतोय अगदी थोड्याच वेळात. रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ रायगड अशी ती लढत होणार आहे. परत एक वेळा एक चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॉटमहँडचा खूप चांगला वापर केला. बॅकलिफ्टला थोडस खाली ठेवलं. विनयने इथे खातं उघडलंय. या परिसराचे भाग्य विधाते आदरणीय महेंद्र शेठ दळवी आणि त्यांची स्पर्धा सध्या तुम्ही पाहताय. वीर सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. म्हणून तर या स्पर्धेचं नाव आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. म्हणतात ना, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. प्रत्येकाला वाटतं लहान व्हावं. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर बॉलला थांबवलंय. तिथे सिंगल येईल. 3 बॉल संपलेत. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्या. 10 धावा कराव्याच लागणार आहेत.
10 धावा केल्या 50-50 ओव्हर सुरू आहे. 10 धावा केल्या तर 5 धावा प्लस होतील, मग येईल मजा. 8 धावा अजून करायच्या 3 बॉल मध्ये. परत एक वेळा हेलिकॉप्टर ड्राईव्हचा प्रयत्न डीप मध्ये, लॉंग ऑफ आहे, फक्त एकच धाव मिळताना दिसते. 4 बॉल मध्ये 3 सिंगल आलेले आहेत. धावा होत आहेत 32, 32. MD ग्रुप सध्या तुमच्या स्क्रीनवर आयोजन यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. अप्रतिम दैदिप्यमान सोहळा या क्रिकेटच्या स्पर्धेचा. यांनी घेतली आहे मेहनत. अपील आणि ती उचलून धरली आहे पायचीच्या स्वरूपामध्ये. फलंदाज रसिक पाटील देखील बाद होतोय. ज्या रसिक पाटीलने मागच्या ओव्हरमध्ये 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकले होते, तोच काटा काढलाय. मोठी विकेट अक्षय पाटीलच्या खात्यात. बघा इथून पुढे काय घडतंय मैदानाच्या वरती. विकेट पडल्याच्या नंतर कुणाल सर, प्रफुल्ल बानकर अर्थातच संघाचे संघमालक काय सांगतात. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये, प्रत्येक कॅचसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजेच काय तर ते पारितोषिक सध्या तरी अक्षयने पटकावलेलं आहे. हे प्रेक्षक आतुर झाले, तो सामना कधी येतोय. अलिबाग मध्ये मला वाटतं पहिल्यांदाच अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल जिथे रेस्ट ऑफ इंडिया आणि त्यांच्या विरुद्ध रायगडचा संघ खेळतोय. ठाणे रायगड ही स्पर्धा तर झाली आहे, परंतु रेस्ट ऑफ इंडिया हा संघ पहिल्यांदा अलिबाग मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल आणि तो देखील याच स्पर्धेमध्ये. हा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे, याच स्पर्धेमध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल होता. परत एक वेळा विकेट कीपरच्या हातामध्ये सळ जाईल. डॉट बॉल आणि हे षटगिरे संपते. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 32. 5 धावा मायनस होतील, म्हणजेच आता धावा होतील 27 -5. अभिषेक कुमार दलहोर म्हणजेच अंबाला कॉन्टेनमेंट बोर्ड, पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवर जिथून तो येतो असा करण अंबाला देखील इन ऍक्शन. कृष्णा लक्ष्मण सातपुते हा कॅप्टन एक्झिबिशन मॅच मध्ये रेस्ट ऑफ इंडियाचा. 8 वाजता ती लढत तुमच्या समोर येईल. बेस्ट ऑफ रायगड, फायटर जेट, योगेश पेनकर, वेदा जुईकर, जिशा जुईकर पुरस्कर्ते आहेत. 2 कन्या आणि आपण पाहतोय ही लढत मात्र रोमांचक होईल, उत्कंठावर्धक होईल आणि त्यातल्या त्यात सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकणारी होईल, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. कल्पेश मात्रे गोलंदाजीसाठी. 3 ओव्हर संपले, 27 धावा झाल्यात. 5 धावा मायनस करण्यात आलेल्या आहेत. अक्षयने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हर मध्ये 13 धावा, 4 विकेट घेतल्यात. चांगला पुलचा फटका, पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, डिलाइटफुल आहे, सक्सेसफुल आहे. बॉल सीमारेषा पलीकडे येतो षटकार. कडक फटका, कडक टायमिंग, बेधडक षटकार आहे. ऑन साइडला फ्रंट लेगला वेगळं केलं आणि बॉलला पुल केलं, गुल केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. परत एक वेळा तोच प्रयत्न होता. बॅट फिरली, बॅटर फिरला, बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. 33 धावा झाल्यात. लक्ष्य मोठं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. दबाव बनतोय जिजा 11 शहाबाज या टीमवर. परत एक वेळा जागेवरूनच ऑन साइडला बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. नेक्स्ट मॅचची तयारी सुरू झाली आहे. एक्झिबिशन मॅच यांची देखील असणार आहे, जे सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. परत एक वेळा पंचवळण घेतात. आणखीन एक वाईड बॉल घोषित केलाय. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल आलेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर
35 आणि DRS चा वापर करण्यात आलेला आहे. बॉलिंग टीम रिव्ह्यू. कारण अंपायरने ऑनफिल्ड अंपायरने व्हाईट बॉल दिला, त्याला चॅलेंज केलं त्या निर्णयाला बॉलिंग करणाऱ्या टीमने. आणि पाहूया आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. tenniscricket.in भारतातली पहिली वेबसाईट ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला प्रमोट केलं, प्रमोशन अँड डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात मोठी भूमिका पार पाडली. 20 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पार केला. tenniscricket.in वर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय. अतिशय नीट अँड क्लीन टेलिकास्ट. हळूहळू गर्दी वाढते प्रेक्षकांची, हळू तो आवाज दुमदुमताना दिसेल या क्रीडा नगरीमध्ये. तुम्ही पाहताय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. MD ग्रुप व महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत अलिबाग मुरुड रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करणारी स्पर्धा. रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा. 5,55,555 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. त्यातल्या त्यात द्वितीय पारितोषिक 3,33,333 व मानाचा करंडक. तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक 1,55,555 व वीर दमदार आमदार ट्रॉफी. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये देखील उत्कृष्ट फलंदाज यामा FZS बाईक आहे. उत्कृष्ट गोलंदाज यामा FZS बाईक. उत्कृष्ट युवा खेळाडू यंग टॅलेंट उदयनमुख खेळाडू याच्यासाठी देखील यामा बाईक. अंतिम विजेता संघ मालक यांच्यासाठी थार व्हाईट बॉलचा निर्णय आलेला आहे. बॉलिंग टीमने आता त्यांचा रिव्ह्यू गमावलेला आहे. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक बुलेट बाईक दिली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त षटकार ठोकणारा बॅटर म्हणजे षटकारांचा राजा सिक्सर किंग या खेळाडूसाठी वीर अभिराज दळवी यांच्याकडून स्पर्धेत सगळ्यात जास्त षटकार जो खेळाडू ठोकेल त्याच्यासाठी 21,000 रुपयाचं पारितोषिक. चौकारांचा राजा चौकट राजा याच्यासाठी 15,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ही पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळं पॅकेज आहे या स्पर्धेमध्ये. तुम्हाला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचंय, शिस्तीने क्रिकेट खेळायचंय, मग काय आपले दमदार आमदार साहेब आहेतच तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, ही स्पर्धा करण्यासाठी, भरवण्यासाठी अहोरात्र मेहनत त्यांनी घेतली आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. 10 बॉल 46 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 46. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का हा प्रश्न प्रेक्षकही विचारतील. आणि हा डॉट बॉल येतोय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 46 धावा करायची आहेत. जिजा 11 शहाबाज या संघावर संपूर्णपणे दबाव आहे. प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फुलर लेनचा बॉल होता. ड्राईव्ह चांगला केलाय. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये फिल्डर आहे. थोडासा फंबल झाला परंतु शेवटी बॉल थांबवलाय. एक धाव तिथे मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आतापर्यंत 36. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 45 धावा. क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ आहे. कधीही बदलू शकतो परंतु तो प्रयत्न करायला पाहिजे. बॅट फिरली. बॉलही सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट आता थोडस कठीण जाईल या मॅच मध्ये. 7 बॉल 45 धावा हे समीकरण. 7 बॉलवर 7 षटकार मारले तरी तेवढ्या धावा होऊ शकत नाहीयेत. 42च होतील. त्याच्यामुळे बॅकफुटला संघ परंतु प्रयत्न करायला पाहिजे. शेवट गोळ करणं गरजेचं असतं कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळता. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. जिजा 11 शहाबाज या टीमची धावसंख्या 36. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 45. थँक्यू कुणाल सर. वळूया इथे नाणेफेकीच्या कौलकडे. सन्माननीय विशाल जुईकर सर यांना विनंती असेल टॉसबॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. विशाल जुईकर सर नाणेफेकीसाठी. एक्झिबिशन मॅच जिथे आपण पाहतोय MD ग्रुप अर्थातच MD फाउंडेशनच्या विरुद्ध थळ पंचायतीमधील खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध 2 हात करत असताना आपल्याला हा सामना यापुढील पाहायला मिळणार आहे. त्यांच्या समवेत आदितीताई देखील असणार आहेत. नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळामध्ये होईल.
कोणच्या नशिबी नाणेफेकीचा कौल लागणार. तुडुंब भरलेलं हे क्रिकेटचं मैदान आपण पाहतोय. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आणि आजचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे आणि शेवट गोड व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. जिथे आपण पाहतोय आदितीताईंना देखील विनंती असेल की नाणेफेकीचा कौल राजू शास्त्री. यस, कॉल कोणाचा असेल? MD फाउंडेशन कॉल करतील. हेड इज अ कॉल. नाणेफेकीचा कौल मान्यवरांना विनंती असेल की व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. राजू दादा, काय निर्णय असेल जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय? सहा बॉल आणि 45 धावा करायचे. हॅलो, टॉस विन घेऊन MD फाउंडेशनच्या टीमने फिल्डिंग चॉईस केलेली आहे आणि फलंदाजासाठी ग्रामपंचायत थल यांना. राजू दादा, काय म्हणाले जिथे आपण पाहतोय आमदारांच्या खऱ्या अर्थानं प्रयत्नांतून ही क्रिकेटची स्पर्धा साकार झाली आणि आपल्यासाठी ही पर्वणी आहे, जिथे आज आपण पाहतोय कोर कमिटी मेंबरचा देखील विचार केला जातोय. त्यांच्यासाठी देखील आज एक एक्झिबिशन सामना भरवला जात आहे. याबद्दल 2 शब्द. आमदार साहेबांनी ह्या 2 टीमला जे चान्स दिलेला आहे, ग्रुप ग्रामपंचायत थळ आणि MD फाउंडेशन ग्रुप, ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे, लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. आपण पाहतोय थळपंचायत फलंदाजी नशिबी आलेली आहे. काय वाटते हा सामना आज एवढ्या मोठ्या क्रीडांगणावरती खेळणं आपल्या नशिबी आलंय आणि आमदारांबद्दल 2 शब्द. फलंदाजी चांगली करू, एक 60+ धावा बनवायचा प्रयत्न करू आम्ही. Thank you so much. Here, news from center. MD Foundation won the toss and elected to ball first. Thank you so much. Over to commentary box. एकतर्फा सामना. या सामन्यामध्ये वर्चस्व प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखरचं आहे. ऑलमोस्ट विजयाच्या उंबरठ्यावर. औपचारिकता आता शिल्लक राहिली. जिजा 11 शाबाज या टीमने संघर्ष चांगला केला. सुरुवात चांगली झाली होती. अपेक्षा होत्या कॅप्टन कडून, त्याला अपयश आलं आणि मग काय आदर्श जसा आउट झाला तो जल्लोष केला अक्षय पाटीलने आणि मध्यंतरी काही चांगले फटकेही आले, परंतु तरी देखील संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला. रसिक पाटील महत्वाचा खेळाडू होता या टीमकडे, पण तो कोणीच चाललेला नाहीये. विजय घाणेकर लवकर आउट झाला आणि त्याचमुळे हा संघ पूर्णपणे पिछाडीवर गेलाय. जिजा 11 शाहबाज आणि त्याचमुळे विजयाच्या उंबरठ्यावर प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक पाऊल अजून विजयाच्या दिशेने. अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ जाईल त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी याची चर्चा नंतर होईल, परंतु आता पंचांचा इशारा तो वाईट बॉल, 1 बॉल आणि आता धावा करायचे 36. विजयाने पराभवातलं अंतर आता कमी करावं लागेल. शेवटी हा बॉल एखादा मोठा फटका मारणं गरजेचं आहे. चेक कुणाल सर 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. व्यासपीठावरती उपस्थित खऱ्या अर्थानं अलिबाग टेनिस क्रिकेट नाही तर रायगड टेनिस क्रिकेटच्या भोवती 2 नावं फिरत होती, जानू हाले, राम हाले. त्यापैकी एक नाव म्हणजेच राम हाले यांची उपस्थिती आज मंचावरती व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते त्यांचं देखील कौतुक केलं जाते. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, माझं ऐकलं शेवटच्या बॉलवर तो षटकार आला. नक्कीच सांगता येईल की शेवटच्या बॉलवर षटकार मारून तरी देखील आम्ही हारलो आणि हा सामना इथे 29 धावेने जिंकलाय. टीम प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर या संघाने अभिनंदन. हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेला आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळेल. चला तर एक वेळा नजर टाकूया स्कोर बोर्डवर. अक्षय पाटीलने धावा केल्या 16 बॉल मध्ये 52 आणि त्यातल्या त्यात गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर 13 धावा, 4 विकेट त्याने घेतल्यात आणि म्हणूनच तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अक्षय पाटील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्याला इथे वितरित केला जाईल. अभिनंदन अक्षय, वेल प्लेड. आणि म्हणूनच नाव चर्चेमध्ये असतं.
या परिसरातून अखंड भारतभर महाराष्ट्र क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात अक्षय पाटीलचं त्याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये 16 बॉलमध्ये 52 धावांची खेळी त्याने साकारली आहे. पहिल्या सीझनचा अक्षय. मालिकावीर तो राहिला होता. संदेश आपणास देखील विनंती आहे आणि मोन्या मी जिजा